विदर्भ की अयोध्या कहे जाने वाले श्री क्षेत्र रामटेक में राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का कल आगमन हुआ, जहां उन्होंने अपनी भावनाएं व्यक्त की। राम मंदिर दर्शन घेऊन खूप समाधान आनंद वाटला। म्हणजे इथं येण्याची संधी आणि भाग्य लाभलं। खरं म्हणजे खूप परिसर पाहिला, किती हजारो वर्षापूर्वीचा इतिहास आहे आणि इथं आता दर्शन घेऊन हे दर्शन झालं, आता अयोध्येचं दर्शन घ्यायचं आहे। त्यामुळे फार बघितलं इथे सगळं म्हणजे एक व्हायब्रेशन आहे, एक खूप असं जागृत हे देवस्थान या ठिकाणी त्याचा अनुभव येतोय। खूप आनंद आणि समाधान। या मंदिराच्या विकासासंदर्भात अनेक वर्षांपासून मागणी आहे। बिलकुल यामध्ये राज्य सरकार पुढाकार घेईल आणि आपले आमदार आशिष जयस्वाल त्याचा पाठपुरावा करतात, खासदार आपले तुमाने पाठपुरावा करतात आणि मला वाटतं याच्यासाठी काही या कामासाठी विकासासाठी काही कमी पडू दिलं जाणार नाही। शेवटी प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने सरकार स्थापन झालेलं आहे आणि त्यामुळे नक्की काही कमी पडणार नाही। शिवसंपर्क मेळावा पार पडला रामटेकमध्ये शिवसंकल्प मेळावा पार पडला। 2 दिवसापासून दुष्काळ आहे, शेतकऱ्यांना काय दिलासा? हे गारपीट झालं। हे सरकार बळीराजाचं आहे, हे सरकार शेतकऱ्यांचं आहे। म्हणून आपल्या सरकारने शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत असे अनेक निर्णय घेतले जे यापूर्वी कधी घेतले नव्हते। मग नुकसान भरपाई देण्याचे निर्णय असतील, NDRFच्या दुप्पट निर्णय आपण घेतले, 2 हेक्टरची मर्यादा 3 हेक्टर वाढवली, शेतकऱ्यांना केंद्राप्रमाणे मोदी साहेबांचे 6,000 तसे 6,000 आपण दिले, पीक विमा 1 रुपयात दिली आणि हे नुकसान भरपाई देखील देताना कधी सरकारने हात आखडता घेतला नाही। आता जे गारपीट अवकाळी झालेलं आहे, शेतकऱ्यांना त्याची मदत मिळेल, शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही। रामटेकवर क्लेम कायम असेल, आज मेळावा झाला तर